स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज 12 ऑगस्ट 2026. आज आपण आलोय कपाशी पिकामध्ये. यामध्ये आपल्याला जे प्लॉट बघायला मिळते हा अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेला गेलेला प्लॉट आहे. पण यावर्षी आता जो मी तुम्हाला प्लॉट दाखवत आहे, ही समस्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे. याचे प्रमुख कारणे आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्लॉट कशा प्रकारे डेव्हलप होऊ शकतो किंवा काय काय करायला पाहिजेत, याची आपण थोडक्यात बेसिक माहिती घेऊया. आता समोर जो आपल्याला प्लॉट बघायला मिळतो, हे अंतर आहे 7 फूट आणि इकडलं आहे 5 फूट. आणि आज 12 ऑगस्ट आहे. आता तुम्हाला हा प्लॉट किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटेल का आज तर 12 ऑगस्ट आहे आणि या प्लॉटची परिस्थिती खरंच हे एवढं अंतर जे आहे 7 फुटाचं हे मिळू शकेल का? तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदाच मी आपल्याला जो समज आहे तो दूर करेल. हे जे अंतर आहे नक्कीच मिळेल, महत्वाचं आहे. हे तर अंतर ऑलरेडी कमी आहे, पण हे अंतर 7 फूट आहे. आणि आपला जो समज आहे, जसं की आता बरेच शेतकऱ्यांचे यावर्षी प्लॉट व्यवस्थित नाहीत किंवा खत व्यवस्थापन करताना आपण 55-60 दिवस झाले असून सुद्धा खत दिलेले नाही किंवा फवारणी व्यवस्थापन सुद्धा केलेली नाही. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे माव्याचा अधिक प्रादुर्भाव आहे. त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने आपण नियोजन करायला हवे याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. व्हिडिओ हा नक्कीच मोठा होईल, पण कुठे स्किप करू नका. संपूर्ण माहिती घ्या आणि त्याच पद्धतीने जर आपला प्लॉट मागे राहिला असेल किंवा उशीर झाले असेल तर याच पद्धतीचे नियोजन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच हा व्हिडिओ बघून आपल्याला आपल्या शेतामध्ये नियोजन करायचं आहे. आता सर्वात प्रथम आपला प्लॉट किती दिवसाचा आहे हा प्रामुख्याने समजून घेणे गरजेचे आहे. आता जसं की या प्लॉटला 45 ते 50 दिवस झालेले आहे. याची उंची अपेक्षित जरी म्हटलं तर कमी आहे. जसं की आज म्हटलं तर या कापसाची उंची हे 1.5 फूट आहे आणि सरासरी कमीत कमी 1.25 फूट किंवा 2 फूट 60 दिवसामध्ये असायला हवी. पण वाढीचा जो विषय आहे याची बिलकुल आपण चिंता नका करू. कापूस जर निरोगी ठेवला आणि खताचं व्यवस्थापन जरी आपलं लेट झालं तरी कापूस अपेक्षित आपल्याला वाढ बघायला मिळते. आता बघू शकता इथं अंतर एकच बोट आहे, म्हणजे इथं आता इतके दिवस पाणी नव्हतं, काल पाऊस पडला तर आता नक्कीच याची वाढ होईल. पण पाण्याचा गॅप जर पडला तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असते की खत कसं पेरायचं. तर खत आपल्याला पेरून घ्यायचं आहे. पाणी येईल तेव्हा ऑटोमॅटिक त्यामध्ये पाणी पडल्यानंतर जे काही जमिनीतून अन्नद्रव्य आहे हे पिकाद्वारे मुळाद्वारे हे उचलल्या जाते. पण तुम्ही पाणी दिल्यानंतर जर खत टाकतो म्हटलं तर तिथं हे नक्कीच उशीर होईल. जसं की आता पाऊस पडला, आज पाऊस पडला, परत तुम्ही खत टाकायला लावसाल 3-4 दिवस, परत तिथं उशीर होईल आणि परत तिथं खत उचलण्यास सुद्धा उशीर होईल. त्यामुळे अपेक्षित वाढ होणार नाही. आता कापसाची हाईट कमी राहिल्यानंतर होणारे प्रामुख्याने बदल कापसामध्ये काय काय आहेत आणि त्यापासून आपल्याला सावध कसं राहायचं याची सुद्धा माहिती घेऊया. जसं की आज आपल्या शेतामध्ये कापसा 70 दिवस झाले असेल आणि 70 दिवसामध्ये कापसाची हाईट फक्त 1 किंवा 1.5 फूट असेल आणि त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये कापसाला पाते आणि फुलं हे डायरेक्ट शेंड्यापर्यंत आले असेल किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या फळफांदीवर फुलं आणि पाती आणि बोंड जर लागत असतील तर अशा ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला कापसाची हाईट ही कमीत कमी 5, 6, 7 किंवा 8 फूट करायची असेल आणि मोठं अंतर असेल तर अशा ठिकाणी आता 3x1 असेल, 4x1 असेल तर अशा ठिकाणी करू नका. पण ज्या ठिकाणी मोठं अंतर आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम झाडाचे संपूर्ण पाते आणि फुलं आणि बोंड हे तोडून फेकायचे आहेत. तरच आपल्याला कापसाची हाईट ही 5 ते 7 फूट आपल्याला बघायला मिळेल. आता जर आपण बोंड किंवा पाते किंवा फुलं नाही तोडले तर याची अपेक्षित वाढ होणार नाही. हा कापूस लहानच राहील आणि लहानच राहिल्यामुळं या दोन्हीतलं अंतर मिळणार नाही. त्यामुळे अपेक्षित फांद्या, अपेक्षित फुलं आणि अपेक्षित फळफांद्या लागणार नाहीत. जसं की कापसाची हाईट आता या झाडाला कमीत कमी आज रोजी 12 ते 15 पर्यंत कमीत कमी फळफांद्या आहेत, सरासरी 15 आणि कुठं 20 किंवा 22 सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. पण याच झाडाची हाईट जर 5 फूट झाली असेल तर त्या ठिकाणी 35 ते 40 फळफांद्या असायला हव्यात. पण जनरली आज जे आपण प्लॉट बघतो यांची हाईट खूप राहते पारंपरिक पद्धतीमध्ये. झाडाची संख्या जसं की 2 ओळीतील अंतर, झाडातील अंतर जर कमी असेल तर त्या ठिकाणी झाडाची स्पर्धा राहते आणि बिना खताचं किंवा खत कमी जरी टाकलं तरी झाडाची वाढ ही झपाट्याने होते. म्हणजे एकमेकाची स्पर्धा राहिली तर हे जे अंतर आहे, इंटरनल डिस्टन्स म्हणतो आपण, हे डायरेक्ट 4-4, 5-5 बोटावर येते आणि त्यामुळे झाडाची ही वाढ जास्त होते. आता ज्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केलेला आहे त्यांच्या शेतामध्ये कापसाची उंची जर 5 फूट असेल तर त्यांच्या शेतामध्ये फळफांद्या ह्या कमीत कमी 5 फुटाच्या डिस्टन्समध्ये आपल्याला फक्त 15 ते 20 फळफांद्याच्या दरम्यान बघायला मिळतात. आणि ज्या ठिकाणी अंतर कमी आहे, जसं 3x1 आहे, 2x1 आहे किंवा 4x1 आहे, तर अशा ठिकाणी झपाट्याने वाढ होत असल्यामुळे त्या ठिकाणी अजून फळफांद्या ह्या खूप कमी बघायला मिळतात.
पण अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये 5 फूट हाईट झाली तर आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन आपण केलं, व्यवस्थित खत व्यवस्थापन, व्यवस्थित फवारणी व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला फळफांद्या 5 फुटाच्या हाईटमध्ये कमीत कमी 35 ते 40 बघायला मिळतात. आता यावर्षी वातावरण खराब असल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव खूप आहे. तर यामध्ये आपण शेड्यूल प्रमाणे दिलेलं आहे. यामध्ये आता मोनोकोटोपासचा खूप मोठा विषय आहे. मोनोकोटोपास हे आपल्याला मिळत नाही. तर एक्सपायरी परत एक वेळ सांगतो मी, एक्सपायरी म्हणजे जर आपल्याकडे 2 महिन्याचं 3 महिन्याचं एक्सपायरीवाला असेल तर आपण घेऊ शकता. तुम्हाला भीती वाटत असेल तर 1 किंवा 2 पंप तुम्ही फवारून बघा. ताबडतोब जर औषधी खराब असेल तर हे जे ताबडतोब पानं खराब होतात आणि त्यानंतर जर पानं खराब होत असेल तर फवारणी बंद करून टाका आणि पानं खराब नाही झालं तर फवारणी करू शकता. फक्त 1 पंप टाकून 1 दिवस वाटल्यास आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. आता 2 किंवा 3 महिन्याचं एक्सपायरीवाला चालते 100%. आता मोनो जर मिळत नसेल तर त्याऐवजी आपण इमिडाक्लोप्रिड 17.8% 12 ते 15 ml च्या दरम्यान घेऊ शकता. यासोबत माव्याचा प्रादुर्भाव 70 ते 80 किंवा 100% असेल तर त्या ठिकाणी सुप्रीम हे ओझो कंपनीचा आपण 40 ml घेऊ शकता. सुप्रीम जर मिळत नसेल तर त्याऐवजी बायो 303 किंवा फिप्रोनिल 5% वाले हे 40 ml घेऊ शकता. यासोबत ऍसिपेट 75% 30 ग्रॅम आणि ऍसिडामास्पाईट 20% हे 10 ग्रॅम आपल्याला प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. आता महत्वाचं आहे, यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आणि रिमझिम पाऊस असल्यामुळे काही भागामध्ये माव्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो. तर लवकरात लवकर फवारणी करा. ही फवारणी केल्यानंतर माव्याचा प्रादुर्भाव 100% कंट्रोल होईल यात काही शंका नाही. पण आपण सुरुवातीला भारी औषधी वापरले असतील तर माव्याचा प्रादुर्भाव लवकर, जसं की बरेच शेतकरी आहेत एक फवारणी करतात आणि महिनाभर शेतात जाऊन बघत नाहीत किंवा रोग येणार नाही असं त्यांचं वाटते, तर एकदम चुकीचं आहे. फवारणी करत असताना जर साधी जरी फवारणी घेतली आपण आशाटाप आणि मोनोची, हे 12 दिवसामध्ये 2 जर आपण फवारणी घेतलं तर नक्कीच माव्याचा प्रादुर्भाव हा आपला कमी झालेला बघायला. तर शेतकरी मित्रांनो, या प्लॉटची जी कंडिशन आहे अशीच कंडिशन हे जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज रोजी आहे. पण चिंता करू नका, अमृत पॅटर्न पद्धतीने जर आपण प्लॉट डेव्हलप केला असेल तर नक्कीच प्लॉट आपला डेव्हलप होईल यात काही शंका नाही. अतिरिक्त युरिया टाकू नका. ज्या ठिकाणी कपाशी आहे त्याच ठिकाणी युरिया आपल्याला घ्यायचा आहे शेड्यूल प्रमाणे. आणि जर आपल्याला अडचण येत असेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर जिथे जिथे अमृत पॅटर्नचे कार्यक्रम असतील तिथे येऊन तुमचे प्रश्न विचारा, त्याचे फोटो घेऊन या, व्हिडिओ घेऊन या. मी नक्कीच तुमचे समाधान आणि काय काय करायला पाहिजे संपूर्ण माहिती आपल्याला देईल.